गुड मॉर्निंग भावांनो. तर आपण आज चाललो आहे मांढरदेवीला फॅमिलीसोबत आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो. तर मध्ये आपण टाकत होतो मिस्टर बीचचं, तेवढं काय ना ते काय नव्हतं म्हणून आपण टाकत होतो. तर आता आज आपला ब्लॉग येणार आहे, एक चांगला मस्त येणार आहे, चांगले सीन वगैरे येणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. मी 1.5 तास ट्रेन नव्हती पकडली, 9 ते 10:30. नवीन गेलेलो मालाडवरनं यायचं होतं इकडे. कशी काढतात कशी काढतात. आपण जाऊ इथे येताना. आपली देवी आहे ना, आपण जिथे जातोय ती देवी आहे ना, वर्षातून एकदा इथे आंघोळीला येते. म्हणजे जेव्हा तिचा तो मेन कार्यक्रम असतो ना त्यावेळेस आपली चालत येते. आपण आता जाऊ ना तिथून पायवारी इथे येऊन डायरेक्ट पुढे घातली देवी. डायरेक्ट त्याची पालखी असते ना, पूर्ण देवी नॉनव्हेज असते ना. गाडीवर यायचं ऍक्टिवावर, तर ऍक्टिवावर. तर भावांनो आपण आता पोचलोय मांढरदेवीला फायनली. तुम्हाला दर्शन वगैरे तुम्हाला करून देतो. मस्त बघा, खूप मजा आली. आणि आता मंदिरात आम्ही जाऊ. पहिलं आपण ते ओटी वगैरे घेऊ, त्यानंतर आपण जाऊ. बघत राहा. इकडे आपली फॅमिली उभी राहिले. मंदिराकडे जाताना एक छानसं हनुमानाचं मंदिर लागतं. इथं खूप लोक पाया पडतात आणि मग इथून आपण पुढं दर्शन घ्यायला जाणार. हे मंदिर लागतं हनुमानाचं. हा मंदिराच्या इथला परिसराचा सुंदर वारा, सुंदर नजारा, खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं. तर आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे, निघालं घरी जायला. तर तुम्हाला मंदिराचं दर्शन एकदा दाखवतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तुम्हाला बाहेरून दाखवतो. ओके. मंदिराचा हा परिसर आणि मंदिराचे बॅक साईड. आणि हा भावांनो, आता मंदिराचं सध्या खूप म्हणजे खूप काम चालू आहे. आणि असं मस्त मंदिर, आता मंदिराचं काम चालू आहे. प्रॉपर तुम्हाला दाखवता येत नाही. आणि हे बघा, खूप भारी म्हणजे खूप भारी आता मंदिराचं काम करतात. आणि वरून असला व्ह्यू कडक दिसतो ना, एकदम भारी वाटतं बघून. आणि हा कुठला तरी गड आहे, आपल्याला माहिती नाही, पण तो एक गड आहे पांडवांचा कुठला तरी. सगळे फॅमिलीच लोक आलेतात. मस्त दर्शन घेतलं आणि इथं फोटो शूट केलं दोघांचं. मस्त दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो. धावजी पाटील अजून एक मंदिर करायचं.
तर आता आपण भावांना आलो आहे धावजी पाटील मंदिरामध्ये. मांडरदेवीच्या थोडंसं खाली आहे. तिथून आता इथं पण दर्शन करणार आणि मग जाणार आपण पुढं. ते तुम्हाला धावजी पाटीलचं पण दर्शन करून देतो. बघा कधीच. आणि ह्या पवन चक्क्या बघा तुम्ही. पवन चक्की आहे ते. तर आता आम्ही आलो त्या घाटामधल्या बुवा साहेबाच्या मंदिरामध्ये. हे मंदिर पण खूप म्हणजे छोटंसं आहे रस्त्यामध्ये. खूप मस्त. महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरला खूप म्हणजे खूप भारी वातावरण. असं फॉगी टाईप सगळं झालं आहे. ते चहा आपण चहा पिल्याशिवाय जात नाही. अचानक रस्ता वाकडा झाला. तर भावांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.